भाऊनी एवढं विचारलं का बा आपण शेतकऱ्यांचा आणि दिव्यांगांचा प्रश्न मांडण्यासाठी कोणीतरी आपला माणूस पाहिजे. तर मग बच्चूभाऊंनी त्या गोष्टीला ॲग्री केलं. आम्ही स्वतः हो म्हटलं. म्हणून ते बच्चूभाऊंनी पुढचा निर्णय घेतलेला आहे आणि तो निर्णय आम्हाला मंजूर आहे. बच्चूभाऊचा जो निर्णय आहे, ह्या सर्व शेतकऱ्यांसाठी आहे, दिव्यांगासाठी आहे, रोजमजूर वर्गांसाठी आहे व कामगारांसाठी आहे. महाराष्ट्रात लढणारा एकमेव नेता म्हणजे बच्चू कडू यांनी आजपर्यंत शेतकऱ्यांचा, दिव्यांगाचा, रोजमजूर आणि कामगारांचा विचार करून याच्या पहिले विधान परिषदला ते होते, तर फक्त कामगारांचा, दिव्यांगाचा, शेतकऱ्यांचा आणि शेतमजूर वर्गांचे सत्तेत असो नसो प्रश्न मांडायचे. पण एकनाथ शिंदे साहेब काहीतरी याच्या पहिले एकनाथ शिंदे साहेबांसंग ते मंत्रिमंडळात गेलते. त्यावेळेस मी म्हटलं होतं एकनाथ शिंदे साहेबाचा एक कॉल आला आणि त्याच्यानंतर ते गुवाहाटीला गेलते आणि इथं सरकारमध्ये ते बसले होते. त्यावेळेस बी त्यांनी काहीतरी निर्णय घेऊन दिव्यांग मंत्रालय उभं केलती. पण आज बी काहीतरी चांगला निर्णय घेऊन एकनाथ शिंदे साहेबांनी काही मोठा विचार केला असेल, म्हणून बच्चूभाऊंनी बी चांगला निर्णय घेतला आणि त्या निर्णयाला पूर्ण महाराष्ट्रातले पहारचे जेवढे कार्यकर्ते आहे बच्चूभाऊ संघ आहे. ह्या चर्चेला फक्त बच्चूभाऊ उत्तर देऊ शकते. आम्ही देऊ शकत नाही. आम्ही कार्यकर्ता आहे. बच्चूभाऊ जे म्हणन ते पूर्व दिशा. आम्ही बच्चूभाऊचे कार्यकर्ता आहे. आम्ही शेतकऱ्यांसाठी लढणारे आमचे जे नेता आहेत ते बच्चूभाऊ त्यांच्या मागे राहणारे आम्ही कार्यकर्ता आहे. बच्चूभाऊ जो निर्णय घेईन तो 100% आम्हाला खात्री आहे का चांगलाच घेणार. बच्चूभाऊनी आजपर्यंत जो बी निर्णय घेतला, बच्चूभाऊचे जे कार्यकर्ते होते हे शेतकऱ्यांच्या हितासाठी होते. आज बच्चूभाऊ तिथं पोहोचले आणि बच्चूभाऊंनी जो बी निर्णय घेईन तो 100% आम्हाला ॲग्री आहे आम्ही. पण मला असं वाटते का बच्चूभाऊ काही गलत निर्णय घेणार नाही आणि कार्यकर्ते बच्चूभाऊंनी एक जमा केलेला कार्यकर्ता आहे. आयता कोणत्या पक्षातून आलेला कार्यकर्ता नाही आहे. म्हणून बच्चूभाऊ जे म्हणेन ते पूर्व दिशा. 100% त्यांनी काय केलं, आम्हाला 8 दिवसा जसे मीडियाला चालले होते, जसं बच्चूभाऊ हिमालयला गेलते, त्यानंतर आल्यावर आमची बैठक घेतली पूर्ण महाराष्ट्रातल्या कार्यकर्त्यांची अमरावतीला आणि त्यानंतर त्यांनी विचार केला. मग त्यांना भाऊनी एवढं विचारलं का बा आपण शेतकऱ्यांचा आणि दिव्यांगांचा प्रश्न मांडण्यासाठी कोणीतरी आपला माणूस पाहिजे. तर मग बच्चूभाऊंनी त्या गोष्टीला ॲग्री केलं. आम्ही स्वतः हो म्हटलं. म्हणून ते बच्चूभाऊंनी पुढचा निर्णय घेतलेला आहे आणि तो निर्णय आम्हाला मंजूर आहे. नाही, अजून काही सांगता येत नाही. जे बी होईल ते बच्चूभाऊ आणि एकनाथ शिंदे साहेब मिळूनच करेल. आम्ही बच्चूभाऊ मागे आहे आणि महाराष्ट्रातले जेवढे पहारचे कार्यकर्ते असो ते पूर्ण बच्चूभाऊ संघ आहे. महाराष्ट्रातील सर्व बातम्यांचे विश्वासार्ह व्यासपीठ, सकाळच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा. तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका.